कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती संपुष्टात आल्याचं जम आहे। याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य न करता दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे। शिवसेनेकडून 122 उमेदवारांची यादी तयार असून उमेदवारांना रात्री एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। तर भाजपकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। कल्याण डोंबिवली निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। मात्र युतीबाबत कोणतीही घोषणा झाली नसल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। दरम्यान युती तोडण्यासाठी पुन्हा घटस्थापनेचा मुहूर्त साधला जातो का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। आपल्यासोबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब, शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप होत आहे का आणि किती जागांवर आपण आपले उमेदवार उभे करत आहात? शिवसेना संपूर्ण 122 जागा लढवणार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आणि सर्वांना एबी फॉर्म देण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। वरिष्ठ पातळीवरती समजा चर्चा झाली तर आम्ही आहोत ते 16 तारखेपर्यंत वाट बघू आणि 16 तारखेला फॉर्म जे आहे आम्ही परत मागे घेऊ। तर आपण काय म्हणाल, आपली काय भूमिका आहे, स्पष्ट भूमिका आपण काय घेतली आहे का याबद्दल? शिवसेना पूर्ण 122 जागा लढवते आणि युतीबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब घेतील। जो निर्णय ते घेतील त्या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी या निवडणुका होतील। आपण बघू शकतो की शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट समजा सांगितलं आहे की 122 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत। त्यामुळे या पुढचा सामना जो आहे, मुख्य सामना आहे या कल्याण डोंबिवलीमधला, तो शिवसेना विरुद्ध भाजप या दोघांमध्येच रंगण्याची चिन्ह आहेत। कॅमेरामन अभिषेक सह विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।